आपण पाहता GS9 न्यूज। सिल्लोड येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला। प्रतिनिधी वसीम आझाद। आज सिल्लोड येथे सरकार विरोधात संघर्ष आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। म्हणून जरांगे पाटील अंतरवली सराटी या ठिकाणी 16 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची तब्येत खूप खालावल्यामुळे प्रशासनाने मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात याव्या। सगळ्यांचा GR पारित करण्यात यावा। हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावे। बॉम्बे गॅझेट लागू करण्यात यावे। सातारा गॅझेट लागू करण्यात यावे। अंतरवलीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे। या मागणीसाठी सिल्लोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत संघर्ष आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव सामील झाले होते। या मोर्चामध्ये प्रमुख उपस्थिती सुनील पाटील खोतकर, अरुण नवले पाटील, ज्ञानेश्वर मोहिते, राधाकृष्ण काकडे पाटील व सकल मराठा बांधव सिल्लोड यांनी प्रशासनाला मोर्चाच्या माध्यमातून मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करा अशा प्रकारे निवेदन देण्यात आले होते। आजच्या चौथ्या दिवशीच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज सिल्लोड आयोजित आज भव्य असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते सिल्लोड तहसील कार्यालयापर्यंत आम्ही एक शांततेमध्ये मोर्चा काढून तहसीलदारांच्या माध्यमातून मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल, बॉम्बे गॅझेट असेल, सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळण्यासाठी जे मनोज दादा आतापर्यंत संघर्ष करीत आहे त्या संघर्षाला प्रत्येक वेळेला त्यांच्यासोबत सकल मराठा समाज सिल्लोड तालुका प्रत्येक वेळेला उभा राहिला। सुनील भाऊ असतील, नवले पाटील असतील, आमचे मोहिते पाटील असतील यांनी मागच्या वेळेलासुद्धा बघितलं ज्यावेळेला शांतता रॅली दादांची होती सिल्लोड तालुक्यातून प्रत्येक गावामध्ये आम्ही नियोजन करण्याचं काम हाती घेतलं होतं। काल अंतरवली सराटी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू श्री राजरत्न आंबेडकर साहेब काल अंतरवली सराटीत आल्यानंतर त्यांनी दादांची प्रकृती बघितल्यानंतर त्यांचे अश्रू थांबत नव्हते। मग जो माणूस आल्यानंतर 5 मिनिटात दादांची प्रकृती बघितल्यानंतर जर त्याच्या माणसाला रडू आवरत नसेल, हे निगरगठ्ठ ज्यांच्या संवेदना मेलेल्या आहे हे सरकार, या सरकारमधील मंत्री, स्थानिक मंत्रीसुद्धा सांगतोय दादा त्यांना 3 तास बसले बोलले म्हणून दादा त्यांचे झाले असं कोणी समजू नये। दादा फक्त मराठा समाजांचे आहेत आणि या सरकारमधील प्रशासनामधील अधिकारी यांच्या संवेदना कुठं आहेत? जो माणूस 2 मिनिटात 3 मिनिटात जर का दादासमोर रडू शकतो, हे वर्षभरापासून हे सरकार काय करतं आहे? आमच्या रास्त मागण्या आहेत, आम्ही काही आवाढव्य मागण्या करत नाही आहे, परंतु या सरकारने ह्या कायद्यात बसणाऱ्या मागण्या आहेत त्या द्यायला पाहिजे। यासाठी आमचे दादा लढत आहेत। दादाचे आमचे मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 16 तारखेपासून अंतरवली सराटी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहे। आणि आत्ताच भाऊनी सांगितलं, त्यांनी हा लढा अनेक दिवसापासून उभा केलेला आहे। अनेक दिवसापासून या सरकारनं कुठल्याही प्रकारचं गांभीर्य न घेता आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय दिलेला नाही आणि मनोज दादा जरांगे पाटील हे खरोखरच शेवटच्या ध्येयापर्यंत या ठिकाणी बसून आपल्या समाजाला आरक्षण कसं मिळेल या मागणीसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ते आज अंतरवली सराटीत या ठिकाणी 4 दिवसापासून बसलेले आहे आणि त्यांची तब्येत अत्यंत खालवलेली आहे। मी पुन्हा एकदा या ठिकाणी प्रशासनाला अशी विनंती करतो की आमचे सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावं एवढं मी प्रशासनाला माझ्या वतीनं तसंच सिल्लोड तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं सरकारला विनंती करतो की आपण लवकरात लवकर पुढील निर्णय घेऊन आमच्या मनोज दादाचं उपोषण लवकरात लवकर सोडवण्यात यावं। जर आमच्या मनोज दादाला काही झालं तर आपला महाराष्ट्रात तुम्हाला कुठे पळता भुई पुरणार नाही। या ठिकाणी मनोज दादा जे या अगोदरसुद्धा त्यांनी अनेक उपोषणं केले, अनेक आंदोलनं केले, पण गेल्या अनेक दिवसापासून सरकारनं कुठल्याही प्रकारे गांभीर्य घेतलेलं नाही। एक मराठा, धन्यवाद साहेब। यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड व जिल्हा क्रीडा कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी ॲडव्होकेट आशिष पालोदकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 2 दिवसीय तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। प्रतिनिधी अनिल विस्पुते, सिल्लोड शहर। या क्रीडा स्पर्धेमध्ये 14, 17, 19 वया गटामधील मुले व मुलींचे सामने घेण्यात आले। या स्पर्धेचे उद्घाटन सिल्लोड दिवाणी न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश माननीय श्री DS खेडेकर साहेब व संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री
प्रभाकरराव पालोदकर यांच्या हस्ते झाले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सिल्लोड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री शेषराव उदर साहेब, जिल्हा क्रीडा कार्यालय छत्रपती संभाजीनगरचे क्रीडा अधिकारी माननीय श्री बाजीराव देसाई, संस्थेचे सचिव डॉक्टर राहुल पालोदकर साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक पंडित, उपप्राचार्य डॉक्टर GN मोरे, तालुका क्रीडा समन्वयक माननीय श्री कृष्णा धनवट यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला। विजयी संघांना बक्षीस वितरण माननीय श्री अशोक दादा गरुड साहेब, माजी सभापती व संस्था अध्यक्ष माननीय श्री प्रभाकरराव पालोदकर साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या 2 दिवसीय कार्यक्रमाचे संचालन शेजूळ सर यांनी केले आहे। पद्धतीचं प्लॅटफॉर्म माननीय पोलीस निरीक्षक उदय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे। हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा। आजच्या कालखंडामध्ये आपल्या ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुशलीने जे पद मिळवले त्या पदाचा मान ठेवून आपण देखील त्याप्रमाणे मार्गक्रमण होतात असे मला असे वाटते। आणि या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि मला बोलवल्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो।